हॅलो एव्हरीवन, श्री स्वामी समर्थ सर्वांना। आपण ना इथे दिवाळीच्या फराळांची सिरीज बघतो आहोत। त्यामध्ये सगळ्यांच्या आवडीचा, माझ्याही आवडीचा आज आपण पदार्थ बघणार आहे, चकली। त्यासाठी बघा 2 वाटी पाणी घेतलेलं आहे। त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे, अर्धा चमचा हळद घातली आहे, 1 ते 1.5 चमचा लाल तिखट घालायचं आहे, अर्धा चमचा जिरे घातलेले आहे, ओवा घालायचा आहे हातावर क्रश करून, 2 चमचे पांढरे तीळ घातलेले आहेत, अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा धने पावडर। आता हे सगळे मसाले घालून झाल्यानंतर पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आणि गॅस मंद आचेवर करून यामध्ये आपल्याला ज्वारीचं पीठ घालायचं आहे। आता हे भाकरीसाठी जे आपण रोजच्या वापरात पीठ वापरतो तेच मी पीठ घेतलेलं आहे। 2 वाट्या चाळून घ्यायचं आहे। 2 वाटी पाण्यासाठी 2 वाट्याचं पीठ हे परफेक्ट प्रमाण आहे। आता तुम्ही यामध्ये पाव वाटी तांदळाचं पीठ घालू शकता, जेणेकरून अजून जास्त चकली कुरकुरीत व्हायला मदत होईल। मी इथे साधारण 2 ते 3 चमचे बारीक रवा घातलेला आहे, 2 ते 3 चमचे मी बेसन घालून घेतलेला आहे। आता हे सगळे जे जिन्नस आहेत ते मिक्स करून घ्यायचे आहेत। गॅस बंद करायचा आहे आणि झाकण ठेवून एक 5 मिनिटांची आपल्याला या पिठाला वाफ देऊन घ्यायची। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने पीठ मिक्स करून मी 5 मिनिटासाठी झाकण ठेवलं होतं। 5 मिनिटानंतर कोमट असताना आपल्याला याला छान मळून घ्यायचं आहे आणि इथे मळून झालेलं पीठ सोऱ्यामध्ये घालून अगदी झटपट या चकल्या तयार होतात। भाजणी करायची नाही आहे किंवा कोणतीच पूर्वतयारी करायची नाही आहे। अगदी आयत्या वेळेला तुम्ही तयार करायला घेतल्या तर अर्धा ते 1 तासात तुम्ही या मस्त कुरकुरीत अशा झटपट चकल्या तयार करू शकता। सोपी रेसिपी आहे, नक्की ट्राय करून बघा। तर इथे आता पीठ सोऱ्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि या पद्धतीने आपल्याला याची चकली करून घ्यायची आहे। आता चकली बनवून झाल्यानंतर त्याचं जे शेवटचं टोक आहे ते थोडंसं चिकटवून घ्यायचं, जेणेकरून हा आपण चकलीचा जो पीळ केलेला आहे तो निसटणार नाही याची काळजी घ्यायची। आता याच पद्धतीने मी तुम्हाला अजून एक चकली दाखवते। तुम्ही बघू शकता अगदी इझिली आपण या चकल्या तयार करू शकतो। मस्त काटेरी अशी ही चकली तयार होते आणि करायलाही तितकीच सोपी आहे। बरं हेल्दी सुद्धा आहे, कारण आपण ज्वारीच्या पिठापासून ही मस्त चकली तयार केलेली आहे। तर अशाच पद्धतीने मी बाकीच्या सगळ्या चकल्या करून घेतल्या। तुम्ही बघू शकता अजिबात तुकडे पडत नाही आहेत। इझिली ही चकली तुम्ही बनवू शकता। मध्यम आचेवर गरम केलेल्या तेलामध्ये चकल्या सोडून घ्यायच्या आणि छान लो टू मीडियम हीटवर तुम्हाला या चकल्या तळून घ्यायच्या आहेत। अजिबात तुकडे पडत नाहीत तळतानाही। तुम्ही बघू शकता अगदी सोप्या पद्धतीने आणि मस्त झटपट अशी ही काटेरी कुरकुरीत चकली अगदी संपेपर्यंत कुरकुरीत राहते ही चकली तुम्ही तयार करू शकता। अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेले आहे, झटपट तयार होते। त्यामुळे या दिवाळीला तुम्ही ही अशी सोप्या पद्धतीने झटपट तयार होणारी कुरकुरीत चकली नक्की ट्राय करून बघा। मला नक्की आवडतील याची मला खात्री आहे। तर तुम्ही या दिवाळीला ही ज्वारीपासून बनवलेली, ज्वारीच्या पिठापासून बनवलेली चकली नक्की ट्राय करून बघा। तर बघा याच पद्धतीने मी बाकीच्या सगळ्या चकल्या तळून घेतल्या आणि आपल्या इथे सगळ्या चकल्या छान तळून झालेल्या आहेत। मस्त कुरकुरीत होतात आणि करायलाही तितक्याच सोप्या आहेत। तर या दिवाळीला तुम्ही ही ज्वारीच्या पिठापासून बनवलेली कुरकुरीत अशी म्हणजे संपेपर्यंत कुरकुरीत राहणारी चकली नक्की ट्राय करून बघा। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। त्याचबरोबर तुम्हाला आपल्या रेसिपीज कशा वाटतात तेही मला कमेंट करून सांगा। तुम्हाला जर आपल्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या आदिश्री रेसिपीज चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही आहे, जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या छान छान नवनवीन रेसिपीजच्या तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळतील आणि त्या तुम्हाला सगळ्या रेसिपी ट्राय करून बघता येतील। इथे आपली चकली बघा एकदम कुरकुरीत झाली आहे, मस्त आतमध्येपर्यंत छान तळली गेली आणि छान कुरकुरीत झाली आहे। तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। भेटूया अशा एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त राहा, छान राहा आणि छान छान रेसिपी ट्राय करून खात राहा। बाय 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 बाय।